नमस्कार मंडळी, कथामंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गोवर्धन पर्वताची उंची दररोज कमी होते याचे नेमके कारण काय आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मथुरा नगरीत असलेला गोवर्धन पर्वत हा श्रीकृष्णामुळे सर्वांना परिचित असलेला एक अतिशय मोठा पर्वत आहे. इंद्राच्या प्रकोपापासून गावकऱ्यांचे संरक्षण आणि बचाव करण्यासाठी श्रीकृष्णाने केलेली ही एक लीला होती. इंद्राच्या प्रकोपामुळे प्रचंड पाऊस पडला. गोमातेसह गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी श्रीकृष्णाने एका करंगळीवर पर्वत उचलून इंद्राला धडा शिकवला होता. याविषयीची कथा तर सर्वश्रुतच आहे. मात्र एक काळ असा होता की हा पर्वत खूप प्रचंड होता असे सांगितले जायचे. गिरिराज गोवर्धन पर्वत दररोज काही अंशाने कमी होत असल्याची एक मान्यता ही प्रचलित आहे. या पार्श्वभूमीवर सांगितली जाणारी कथा ही एकदम रोचक आणि रंजक आहे. गोवर्धन पर्वताचे दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. श्रीकृष्णाच्या बाललीलेतील गोवर्धन पर्वत उचलणे ही एक महत्त्वाची लीला मानली जाते. तर आता आपण त्याविषयी जाणून घेऊया. गोवर्धन परिक्रमा. गोवर्धन पर्वताला अतिशय पवित्र आणि देवतांचे निवासस्थान मानले जाते. श्रीकृष्णाचे भक्त या गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात. केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातील भाविक गोवर्धन पर्वताची परिक्रमा करतात. श्रीकृष्णाची उपासना आराधना करण्याचा गोवर्धन परिक्रमा हा उत्तम पर्याय आहे अशी भाविकांची श्रद्धा आहे. गोवर्धन परिक्रमा 7 कोस म्हणजे 21 किलोमीटर आहे. या परिक्रमेतील 7 किलोमीटरचा मार्ग हा राजस्थानमध्ये येतो. बाकी सर्व भाग उत्तर प्रदेशात येतो असे सांगितले जाते. मनोवांछित इच्छापूर्ती. गोवर्धन पर्वताविषयी आणखी एक मान्यता आहे, ती म्हणजे त्याच्या उंचीबाबत. सुमारे 5,000 वर्षांपूर्वी गोवर्धन पर्वताची उंची 30,000 मीटर होती. मात्र आता या पर्वताची उंची 30 मीटर एवढीच राहिली आहे असे सांगितले जाते. गोवर्धन पर्वताचे अभ्यासक आणि तज्ज्ञ या मान्यतेला दुजोरा देतात. गोवर्धन पर्वताची पूजा करण्यासाठी श्रीकृष्णानेच ब्रिजवासींना प्रोत्साहन दिले होते. तेव्हापासून या पर्वताची परिक्रमा सुरू झाली असे सांगण्यात येते. या पर्वताची परिक्रमा केलेली व्यक्ती रिकाम्या हाती परत जात नाही. तिच्या मनोवांछित इच्छा या पूर्ण होतात. याशिवाय ही परिक्रमा करताना कोणतीही व्यक्ती उपाशी राहत नाही असे सुद्धा सांगितले जाते. गोवर्धन पर्वताची कथा. गोवर्धन पर्वताची उंची दररोज कमी होते. ही उंची कमी होण्यामागे ऋषी पुलत्स्य यांनी दिलेला शाप हा कारणीभूत आहे अशी एक पौराणिक कथा सांगितली जाते. या पुराणकथेनुसार ऋषी पुलत्स्य गोवर्धन पर्वत परिसरातून जात असताना पर्वताच्या भव्यतेने, सुंदरतेने, संपन्नतेने ते मोहित झाले. आपल्या तपोबळावर गोवर्धन पर्वत काशी येथे नेण्याची त्यांची इच्छा होती. यासाठी द्रोणांचल पर्वताला त्यांनी गोवर्धन पर्वताला काशीत नेण्याबद्दल विचारणा केली होती. काशी येथे पर्वतराजाची स्थापना करून तिथेच पूजन करण्याचा त्यांचा मानस होता. गोवर्धनाची अट. द्रोणांचल पर्वताला पुत्रमोह आवरता आला नाही, परंतु गोवर्धन पर्वताने ऋषी पुलत्स्यांसमोर एक अट ठेवली. माझी भव्यता तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहिली आहे, तेव्हा तुम्ही मला काशीपर्यंत कसे नेणार? आणि सर्वात प्रथम मला जिथे ठेवाल तिथेच मी स्थापन होईल अशी अट गोवर्धनाने ऋषींसमोर ठेवली. ऋषी पुलत्स्य उत्तरले की माझ्या तपोबलाच्या जोरावर मी हे कार्य पार पाडेन. मात्र कार्यारंभ केल्यानंतर ऋषी पुलत्स्य यांच्याकडून एक चूक झाली. ऋषी पुलत्स्य यांचा गोवर्धन पर्वताला शाप. ऋषी पुलत्स्य यांनी आपल्या तपोबलाच्या जोरावर पर्वताला दुसऱ्या स्थानी नेण्यास सुरुवात केली.
मात्र मथुरेजवळ येताच आराम आणि साधना करण्यासाठी त्यांनी हा पर्वत तिथेच काही काळासाठी ठेवला. मात्र गोवर्धनाची अट ते विसरले. साधना पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पर्वत उचलण्याचे अनेक प्रयत्न केले, मात्र पर्वत जागचा हलला नाही. यानंतर आपले मनोरथ पूर्ण न झाल्यामुळे ऋषी क्रोधित झाले आणि दररोज तू तिळा एवढा कमी होशील असा शाप त्या पर्वताला दिला. या पौराणिक कथेनुसार हा पर्वत दररोज कमी कमी होत असून कलियुगाच्या अखेरच्या टप्प्यात हा पर्वत जमीनदोस्त होईल असे सांगितले जाते. तर मित्रमैत्रिणींनो, ही माहिती तुम्हाला माहिती होती का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगू शकता. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर त्याला लाईक करा व तुमच्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथामंथन या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणताही नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.